Hi students, welcome to Yash Academy YouTube channel. Today in this video we are going to discuss the types of reactions in organic chemistry. Organic chemistry is a very important in all field. So you must know the various types of reactions which are you are going to study in organic chemistry. The first reaction is substitution, elimination or dehydrohalogenation, addition reactions, condensation reactions, rearrangement reactions. There are various types of organic reactions. So in this video, we are going to discuss only one type of reaction, that is the substitution reactions. विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे ज्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स आहेत त्या प्रत्येक रिॲक्शनवर एक आपला व्हिडिओ असणार आहे, जेणेकरून तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना कसलीही अडचण येणार नाही. त्या दृष्टिकोनातून हे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे असणारे आहेत. फक्त एकच गोष्ट आहे की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. Now let us start with substitution reaction. You know that the substitution is nothing but the replacement. म्हणजे replacement of an atom or a group of atoms in an organic molecule by another atom or a group of atoms is called a substitution reaction. Means simply you remember atom or a group is from substrate is replaced by another atom or a group. This is nothing but substitution, are also called replacement reactions. साध्या भाषेमध्ये आहेत. आता इथं आपण ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, सपोज दिस इज द ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, एक्स इज ॲटम और ए ग्रुप कोणतंही असणार आहे. आता यामध्ये एक्स जो असणार आहे तो आपल्याला काय करायचा आहे, रिप्लेस करायचा आहे. सपोज इट इज रिप्लेस बाय अनदर ॲटम और ए ग्रुप लाईक ओ एच. म्हणजे एक्स ॲटम फ्रॉम दिस सबस्ट्रेट is substituted by another atom, that is the another group OH. This is a substitution type of reaction. म्हणजे इथं सबस्टिट्यूशन झालेलं आहे आपल्याला असं म्हणता येईल. सो the substitution reactions are of again three types depending on the nature of the attacking reagent. तुम्हाला माहित आहे की अटॅकिंग रिएजंट म्हटलं की रिएजंट्स आर ऑफ टू टाइप्स. वन इज अ इलेक्ट्रोफिलिक अँड सेकंड इज अ न्यूक्लिओफिलिक. म्हणजे सर्वसाधारणपणे ह्या दोन टाइप्स तर असणाऱ्या आहेतच. इन ॲडिशन टू दिस टू टाइप्स देर इज वन मोर, दॅट इज द फ्री रॅडिकल. म्हणजे साधारणपणे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह प्लस स्पेसिस असणार आहे किंवा निगेटिव्हली चार्ज रिएजंट असणार आहे किंवा फ्री रॅडिकल असणार आहे. अशा तीन टाइप्स या सबस्टिट्यूशन मध्ये आज आपण पाहणार आहोत. फर्स्ट इज अ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स, सेकंड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स अँड थर्ड वन इज अ फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. म्हणजे अंडर सबस्टिट्यूशन रिएक्शन्स वी आर गोइंग टू डिस्कस द फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन अँड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. म्हणजे तीन टाइप्स आज डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर आपण पहिला टाइप बघूया, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. न्यूक्लिओफिलिक, यू आर फॅमिलियर विथ दिस वर्ड न्यूक्लियोफाइल और न्यूक्लियोफिलिक reagent. So nucleophilic substitution reactions are a class of reactions in which an electron rich nucleophile, म्हणजे nucleophile they are electron rich, so they can easily donate a pair of electron to electron deficient center called the electrophilic center in substrate so as to form a
new bond. So such electron rich nucleophile attacks a positively charged electrophilic center in the substrate to replace a living group. म्हणजे सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये आपण पाहिलं की ॲटम ऑर ए ग्रुप इज रिप्लेस बाय अनदर ॲटम ऑर ए ग्रुप. जो ॲटम काढून टाकायचा आहे ऑलवेज कॉल्ड अ लिव्हिंग ग्रुप. जो त्या सबस्ट्रेट मधून जो ॲटम किंवा ग्रुप तुम्हाला काढायचा आहे त्याला नेहमी लिव्हिंग ग्रुप असं म्हटलं जातं. आणि ज्या कार्बन ॲटमला तो जोडला असेल त्या कार्बन ॲटमवर न्यूक्लिओफाईलचा अटॅक हा केला जातो. आता इथं पहा, सपोज दिस इज द ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कॉल्ड सबस्ट्रेट. CX बॉन्ड आपण इथं दाखवलाय. एक्स हा जो असणारा आहे तो एनी ॲटम और ए ग्रुप असणारा आहे. तो कोणताही असू शकेल. प्लस ॲक्वियस अल्कली आपण घेतलंय. सोडियम हायड्रॉक्साईड, ॲक्वियस वॉटर पाण्यामधलं द्रावण असणार आहे NaOH. आता याच्यामध्ये काय होतं आपण बघूया. इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की CX जो बॉन्ड असणार आहे इलेक्ट्रॉन ऑफ कार्बन अँड इलेक्ट्रॉन ऑफ हॅलोजन ॲटम. इथं इलेक्ट्रॉन पेअर तयार झाली. दिस ॲटम सपोज इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. सो दिस इलेक्ट्रॉन पेअर or shared pair is attracted by or it withdraws towards itself and acquires a partial negative charge, and carbon atom acquires a partial positive charge. So in this substrate the CX bond is a always polar bond. So NaOH, Na plus OH minus. Suppose this is the electrophile and this is nucleophile. So negatively charged or electron rich center is a OH minus. So this OH minus can easily attack the electrophilic center in the substrate. So this is nothing but the nucleophilic substitution reaction. When this mixture is boiled, it gives a substituted product in which X atom is substituted by OH group, and this one is the byproduct. For example, you take tertiary butyl bromide as a substrate plus aqueous alkali like sodium hydroxide. When tertiary butyl bromide is boiled with aqueous alkali sodium hydroxide solution, it gives a substituted product that is tertiary butyl alcohol. So in this reaction Br is substituted by OH and this one is the byproduct. Now we'll discuss the second type of substitution reaction, that is the electrophilic substitution reaction. Again you are familiar with this word electrophile or electrophilic reagent, means which is a positively charged species, electron deficient, and can attack a region of high electron density in the substrate. So electrophilic reagent or electrophile can accept a pair of electron from nucleophile. So there is a formation of a new bond between electrophile and nucleophile. हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. Now reaction in which hydrogen atom attached to aromatic ring, that is the benzene ring, is replaced by an electrophile. Particularly electrophilic aromatic substitution reactions इथं आपण विचारात घेणार आहोत. Suppose this is the benzene. बेन्झीनच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहित आहे की in benzene all the 6 carbon atoms are equivalent and CC single bond and CC double bond also सेम 1.38 साधारणपणे असणारा आहेत किंवा 138 पिकोमीटर असणारा आहे. आणि ऑल हायड्रोजन दे आर ऑल्सो इक्विव्हॅलंटच असणारे आहेत. इथं हा ऑर्गॅनिक मॉलिक्युल सबस्ट्रेट म्हणून असणार आहे. तर इथं काय होतं, यातला एक CH बॉन्ड घेतला, कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन. सो दिस इलेक्ट्रॉन पेअर जे असणार आहे, कार्बन इज अ sp2 हायब्रिडाइज्ड आणि त्यामुळे इट इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. सो इट विल दिस इलेक्ट्रॉन पेअर इज व्हेरी क्लोज टू द न्यूक्लियस ऑफ द कार्बन. त्यामुळे इट कॅरीज निगेटिव्ह चार्ज. आणि हायड्रोजन ॲज इट गिव्स इट्स 1 इलेक्ट्रॉन टू कार्बन, इट ॲक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे H प्लस म्हणून इथून काय होणार आहे, तो फ्री होणारा आहे.
हे आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. प्लस इलेक्ट्रोफाईल रिएजंट असणार आहे, त्या रिएजंट मधला ई प्लस, आपण ज्यावेळी रिएजंट म्हणू त्यावेळेस हा ENU असणारा आहे. कोणताही रिएजंट जर रिप्रेझेंट करायचा असेल तर ENU आपण म्हणतो. इथं ही जी इलेक्ट्रॉन पेअर असणार आहे ती इकडं शिफ्ट होते, त्यामुळे याच्यावर चार्ज येतो निगेटिव्ह NU, 2 इलेक्ट्रॉन्स आले, त्यामुळे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस झाली आणि हा इलेक्ट्रॉन डेफिशिएंट झाला. So this E plus, that is the electrophile from this reagent, तो इथं काय करेल, कुठं अटॅक करेल, तर या कार्बनवर तो अटॅक करेल आणि सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट आपल्याला इथं हा मिळेल. सो दिस इज नथिंग बट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, पर्टिक्युलरली इन एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स मध्ये विशेषतः ही रिएक्शन आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हायड्रोकार्बन्स हा टॉपिक अभ्यासत असताना, विशेषतः 11वीचे हायड्रोकार्बन्स हा टॉपिक अभ्यासताना या रिएक्शनचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे. समजला असेल तर आपण आता पुढे जाऊया. यातला हा H प्लस जो असणार आहे तो NU मायनस वर रिॲक्ट होऊन हा HNU तयार, हा बाय प्रॉडक्ट होतो. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचं एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे. बेन्झीन प्लस CH3COCl, दिस वन इज द ऍसिटिल क्लोराइड हा आहे. दिस रिएक्शन इज कॉल्ड फ्रिडल क्राफ्ट्स असायलेशन रिएक्शन म्हणून असणारे आहे. इथं पुन्हा तुमच्या लक्षामध्ये येईल की कार्बन इज अ sp2 hybridized, so it is a more electronegative than hydrogen. So this electron pair is very close to the nucleus of the carbon, त्यामुळे याच्यावर चार्ज येईल निगेटिव्ह. इथं काय होतं, दिस इज द ऍसिटिल क्लोराइड, यामधला जो Cl असणार, इट इज मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह, सो दिस इलेक्ट्रॉन पेअर is attracted by Cl, so it acquires negative charge and carbon atom acquires a positive charge, so it becomes electrophile. C plus is the electrophilic center, so this carbon positively charged gets attached to the negatively charged carbon of benzene ring. म्हणजे हा कार्बन याला जोडला तो H आणि Cl combines to form HCl as a by product. म्हणजे या पद्धतीनं ती रिएक्शन असणारी आहे. बट इन दिस रिएक्शन एनहायड्रस अल्युमिनियम क्लोराइड इज युज्ड ॲज अ कॅटलिस्ट बिकॉज इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कारण हा जो CCl बॉन्ड असणार आहे त्याचं पोलरायझेशन करण्याचं काम इकडे केलं जातं. कारण तीन Cl हे अल्युमिनियमला जोडलेले आहे. त्याचा अर्थ aluminum is a central atom in aluminum chloride and is surrounded by only 6 electrons, so it requires 1 electron pair. त्यामुळे ही इलेक्ट्रॉन पेअर जी असणार आहे इकडं Cl ची, ती इकडं खेचून घेतली जाते इन ऑर्डर टू कंप्लीट इट्स ऑक्टेट, आणि त्यामुळे देर इज अ फॉर्मेशन ऑफ AlCl4-1 आणि मग हा कार्बोकटायन किंवा इलेक्ट्रोफाईल तयार केला जातो. आणि then H withdraws Cl minus ion from AlCl4-1, so there is a formation of H and Cl. HCl हा तिथं तयार केला जातो. हे पहा, COCH3 acetophenone plus HCl. This is the electrophilic substitution reaction ही असणारी आहे. Now we'll discuss the third and last type of today's video lecture. Type of reaction is a free radical substitution reactions. Again, you are familiar with the word free radical. Free radical जे असणारे आहेत, they are highly unstable because they contain odd electron, आणि त्यामुळं इथं ते रिएक्टिव्हिटी आपल्याला त्यांची जास्त पाहायला मिळते. सपोज दिस इज द मिथेन. इथं CH बॉन्ड जो असणार आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी ऑफ बोथ कार्बन अँड हायड्रोजन इज नियरली द सेम असा असेल, त्याच वेळी दे अंडरगो होमोलिसिस और होमोलिटिक फिशन हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे इथं हा मिथेन जो असणार आहे
दोघांच्या मधला बॉन्ड म्हणजे इथं कार्बनचा एक इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आपण असा कन्सिडर केलेला आहे. प्लस क्लोरीन. क्लोरीनच्या बाबतीमध्ये पण इथं आपल्या लक्षामध्ये येईल की दोघांचे एक एक इलेक्ट्रॉनचे कॉन्ट्रीब्युशन इथं असणार आहे. रिएक्शन टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ सनलाइट ऑर एनर्जी. त्यामुळे इथं काय होणार आहे, कार्बनचा इलेक्ट्रॉन कार्बनकडे जाईल आणि इकडं याचा इलेक्ट्रॉन इकडे येईल. इकडेही तसंच होणार आहे. त्यामुळे इथं होमोलिसिस आपल्याला पाहायला मिळते. इक्वल ब्रेकिंग ऑफ ए कोव्हॅलंट बॉन्ड विच रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स. हे फ्री रॅडिकल्स तयार इथं आपल्याला केले जातात. त्यामुळे H आणि Cl combine to form HCl and H replaced by Cl. So it is nothing but a substitution reaction, but in this reaction one free radical is substituted by another free radical. So one atom is replaced by another atom. It is nothing but free radical substitution reaction. या पद्धतीनं या 3 टाइप्स आपण इथं अभ्यासलेल्या आहेत. इथं आपण थांबूया. धन्यवाद.